नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे 31 तारीख आणि मग बुधवार आहे आजचा वार. पहिलीच ऑर्डर लागली आहे सबवेची, जी म्हणजे इथे दाखवतोय की लार्ज ऑर्डर डिलिव्हरी आहे आणि एक दुसरा रायडर पण असाईन झाला आहे. तर मला फटाफट जायला लागेल. बघूया किती मोठी लार्ज ऑर्डर आहे आणि जवळपासच आहे, तर इतका काय टेन्शन नाही आहे. तर चला फटाफट जाऊया. संसार घेतला आहे सगळा. तर पहिली ऑर्डर डिलिव्हरी झाली आहे. पहिली ऑर्डरचा सीन काय सांगू तुम्हाला, चला डिटेलमध्ये सांगतो. ऑर्डर लागली होती सबवेमधून. बिग ऑर्डर होती. टोटल 10 आयटम होते आणि 7 वेगवेगळ्या पॅकेजिंगमध्ये पॅक केले होते. ते बाउल्स होते, असतात ना बाउल्स. ते माझ्या बॅगेमध्ये 3 राहिले, त्याच्या बॅगेमध्ये दुसऱ्या रायडरमध्ये 4 राहिले. ते असं करून ते 10 ऑर्डर्स होते. तिथून ऑर्डर द्यायची होती कामोठे एमच्या. डॉक्टर गायत्री नावाची कस्टमर होती. तर त्यांचं म्हणणं असं होतं की OPDमध्ये घेऊन या आतमध्ये. तिथे गार्ड नव्हता सगळ्यात पहिले. तर तिथे कोणतरी ते इन्चार्ज होते, कोण होते मला पण नाही माहिती. तर ते बोलले की आतमध्ये एंट्री नाही आहे, तुम्ही जाऊ शकत नाही. फोन केला, बोलतात की अरे आतमध्ये मी बोलते माझं नाव सांग बोलते आणि आतमध्ये आहे. ते बोलत आहेत की असं कोणाला आतमध्ये पाठवू शकत नाही झोमॅटोला, त्यांना बाहेर बोलव. मग ते बोलले की फोन दे. ते फोन घ्यायला तयार नाही. नंतर दुसरा व्यक्ती आला, त्याने फोन घेतला. मग तो काय बोलला काय माहीत नाही. मग तो बोलला की ठीक आहे, बोलते जा बोलते तिथे. आम्ही गेलो. 2 मिनटं झाली, 4 मिनटं झाली, 6 मिनटं झाली, 10 मिनटं झाली. फोनच उचलत नाही मॅडम. आणि नंतर मग फायनली परत एक लास्ट फोन केला. तेव्हा फोन उचलला आणि बोलत आहेत की आतमध्ये ये. आतमध्ये जायला गेलो. सिक्युरिटीवाला बोलते आतमध्ये एंट्री नाही, बाहेर बोलव. मी बोलते की अरे फोनच उचलत नाही ते परत. बोलते मग जोपर्यंत फोन उचलत नाही ना तोपर्यंत बाहेरच थांबायचं. मी बोलले काम करतो, दिवसभर इथंच थांबतो. सगळेजण हसायला लागले आजूबाजूला. माझ्यासोबत तो दुसरा रायडर होता, तो पण चिडला. तर काय चाललं आहे काय नक्की. तो फायनली फोन उचलला. ते बोलते की ग्रिलमध्ये आहे. मग त्या ह्याच्यामधून वॉर्डरूम म्हणजे तो रूम होता त्याच्यातून बाहेर आलो, ग्रिलमधून गेलो. बोलते की थांब जरा, दुसऱ्या माणसाला बोलवते, तो ऑर्डर कलेक्ट करेल. तिथे 5 मिनटं गेली. मी बोललो आई शपथ काय चाललं आहे काय. मग तो दुसरा रायडर बोलला भाई एवढा टाईम नाही मला, क्रॉस करून घे, जातील ग्रिलमधून. मग त्यांनी क्रॉस करून मग ग्रिलमधून टाकले आणि तेव्हा जाऊन कुठे ऑर्डर डिलिव्हर झाली. आणि हा सगळा झोल आहे ना, 1 तास लागला ती ऑर्डर डिलिव्हर करायला. डिस्टन्स किती होता, 1.5 किलोमीटर फक्त. आणि ऑर्डर डिलिव्हर करायला टाईम किती लागला, 1 तास. अशी कॅन्सर पब्लिक भेटते आम्हाला. आता दुसरी ऑर्डर लागली आहे महाराष्ट्र लंच होम. त्याला ओल्ड पनवेलमध्ये घेऊन जायचं. अरे मी या TL ला कधी भेटलो नाही या 3 दिवसामध्ये. आणि काय हे रेट युअर कोच जा गेला उडत. यार रेंज सर्च फक्त कामोठेमध्ये आहे, पनवेलमध्ये नाही आहे. स्कॅम आहे, भेटू स्कॅम आहे. 2 ऑर्डर झाल्या. आता काय ओल्ड पनवेलमध्ये. आता चला ओरियन मॉलला, मग तिथून मग बघू कसं काय होते आता असेल. मी जसंही ती हॉस्पिटलची ऑर्डर डिलिव्हर केली ना ओल्ड पनवेलची, तेव्हाही ती ओरियन मॉलची ऑर्डर लागली होती ही. पण अर्धा झाला, रेस्टॉरंटवाला देतच नव्हता ऑर्डर. मारली ट्रान्सफर, मग ती इनकम्प्लीटमध्ये गेली. आणि आता अजून एक ऑर्डर लागली आहे इथे. का आता कामोठ्यामध्ये आहे मी. ते हिला घेऊन जायचं आहे कळंबोलीत. तर हिला पण टाईम लागणार आहे. मी कस्टमरला फोन लावतो. 3:30 वाजलेत. 5 ऑर्डर झालेत. 3 तासामध्ये 5 ऑर्डर. KFCच्या ऑर्डरनी आहे ना खूप टाईम घेतला, अर्धा तास. हां, ऑर्डर बनायला अर्धा तास झाला. नंतर ती डिलिव्हरी केल्यावरती परत KFCचीच ऑर्डर लागली. KFC कुठला, कामोठेवाला. मग ती त्यांनी पटकन दिली. ती ऑर्डर पण आता केली डिलिव्हर्ड आणि लागली. महाराष्ट्र लंच होम. अरे देवा, ही पनवेलची आहे की काय. हां पनवेलचीच आहे. कसं समजलं माहिती आहे, पनवेलची ऑर्डर आहे. सगळीकडे रेंज सर्च बंद होता. कामोठे आणि खारघरचा रेंज सर्च बंद होता. फक्त पनवेलमध्ये रेंज सर्च चालू होता आणि रेंज सर्च भेटला आहे. म्हणजे 100% ही ऑर्डर पनवेलचीच आहे. कटकट करंजाडेची ऑर्डर लागली आहे बघा इथून. महाराष्ट्र लंच होम. मी काढतोय रेनकोट. ते पावसापेक्षा घामाने भिजलो. बरं वाटते जरा. सेल्फी मागितली तर देऊ आपण.
अरे पण काम हे पनवेलमध्ये रेंज तर चालू आहे ना, काय माहिती तिथे पाऊस पडत असला तर. जाऊ दे, जे होईल ते होईल. रिस्ते ऑर्डरला टिपके आला, ठीक आहे, आणि गेला. आणि मी काय केलं, परत रेनकोट घातला. मूर्ख. तर आता मी करंजाडेमध्ये आहे. मी बोललो ना पनवेलची ऑर्डर आहे, ती करंजाडेची ऑर्डर होती. आय गेस मी मगाशी बोललो होतो, आठवत नाही. पण इथून जी ऑर्डर लागली आहे ना, ती लागली आहे 10 किलोमीटरची. मी स्क्रीनशॉट टाकेल इथे कुठेतरी, या साईडला किंवा या साईडला स्क्रीनशॉट टाकेल. लेट मी गेस, अमित युनिव्हर्सिटी नाही तर हिरानंदानी 12-13 किलोमीटर आहे. पण ही अमित युनिव्हर्सिटीच वाटते, डाऊट. आणि जर खारघर साईडची असली तर बघ नेक्स्ट लेवलची खुशी. चला बघूया काय सीन होतं आहे. 1.5 किलोमीटरचा पिकअप आहे. दहा किलोमीटरची ती ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मी जवळपास 3 ऑर्डर डिलिव्हर केल्या. एक मल्टी ऑर्डर होती आणि एक रेल्वे स्टेशनची ऑर्डर होती. आणि आत्ता जर लागली आहे 8 किलोमीटरची ऑर्डर लागली आहे. पण रेंज सर्ज असता तर चांगली गोष्ट होती, पण रेंज सर्ज नाही आहे. बरोबर मित्रांनो, 8-8.5 किलोमीटरची ऑर्डर आहे, जो की नेरेबिरे साईडला रोड जातो ना, त्या साईडला ऑर्डर रेडी आहे. आणि कस्टमरने एक रिक्वेस्ट केली होती की त्यांना एक प्रोडक्ट पाहिजे होतं मेडिकलमधून त्यांच्या बाळासाठी. तर तो पण भेटला आहे नशिबाने. तर बाजूलाच होता मेडिकल, आर्या मेडिकल. आता मी फटाफट जातो आणि ऑर्डर डिलिव्हर करतो. आपल्याला परत रिटर्न खाली हात पण यायचं, म्हणजे 16 किलोमीटर ही ट्रिप होणार आहे आपली, जाऊन आणि येऊन. कसं आहे वातावरण, गाव मस्त आहे, रोड पण चांगले आहेत, पण बराच आतमध्ये आहे. चिंचवली गावाचं नाव होतं कस्टमरच्या. चला, मी चांगला टी पॉईंटवरून चाललो होतो कामोठ्यामध्ये. तिथून ऑर्डर लागली खांदा कॉलनीची, खांदा कॉलनीतून ऑर्डर लागली पनवेलची. आता पनवेलमध्ये परत घुसवतो आहे. न्यू पनवेल आहे हा. झोमॅटो बोलतो है कि आज तेरे को जाने नहीं देंगे खारघर, आज तुझे पनवेल में ही काम करना पड़ेगा. आता मी नाही जाणार. गाडीचे किलोमीटर वाढत चाललेत मोबाईल नंबरसारखे, आणि अर्निंग आतापर्यंत तर बेकारच आहे माझ्या हिशोबाप्रमाणे. लेट्स सी एंड ऑफ द डे काय होतं आहे. घोस्ट हंटिंग करायला आलो आहे, सोनोग्राफी. बॅक ऑफिस आहे IDBI बँकेचा, इथं ऑर्डर लागली होती. हां, मूडची धज्जा उडली आहे माझी चांगलीच. मल्टी ऑर्डर होती, एक तर जवळच द्यायची होती, तर दुसरं जायचं पळस प्यायला. ते पण ॲड्रेस असा खतरनाक आहे ना, मला वाटत नाही लवकर भेटेल म्हणून, पण आपण प्रयत्न करूया, ठीक आहे. आणि राहिला प्रश्न इन्सेंटिव्हचा, तर इन्सेंटिव्ह अचीव झाला आहे. आणि अर्निंग पण ऑलमोस्ट 1000+ होऊन जाईल. तर अर्निंगचं काही सीन नाही आहे. सीन आहे आज हेडेक. आज लय हेडेक झालं आहे, डोक्याला ताप.